School, studying in class 9th. Today, I welcome you all on behalf of Synergy National School to this wonderful virtual program, Synergy Talks. It's a career exploration series that has been initiated by our school to inspire the students. Today, it is our privilege and honor to have Mr. Akshay Arte as our guest. Good evening, Akshay sir, and welcome to Synergy Talks. Mr. Akshay Arte is an aircraft maintenance engineer and commercial pilot. He has completed his schooling in 2009. He had completed aircraft maintenance engineering in 2012 and achieved commercial pilot license in 2017. He is working in a sector where today's generation dreams to be in. Today, he will inspire us by telling his life journey. So, welcome our today's guest. Sir, we are very excited to know about your life journey. So, please tell us about your life. Thank you so much, Ishan, for the wonderful introduction. And thank you, Sandipan sir, Bhavika ma'am, Tushar sir for having me here. So आज मी सगळ्यांबद्दल खूप ऐकलं तुमच्याबद्दल आणि आज मी तुम्हाला माझ्या लाईफची जर्नी शेअर करणार आहे. सो आय वॉज बॉर्न अँड बॉट अप इन ठाणे. माझं स्कूलिंग आणि कॉलेज सगळं ठाण्यामधून झालं. सिन्स पायलटसाठी सायन्स लागतं, मी सायन्स घेतलं होतं. पण मेन नेसेसरी सब्जेक्ट्स आहेत फिजिक्स आणि मॅथ्स. हे तुम्ही कॉमर्स घेऊन पण ॲडिशनल फिजिक्स पेपर घेऊन पण तुम्ही करू शकता. सो 12th नंतर लहानपणापासूनच माझं होतं की मला विमान चालवायचंय. बट कसं आता लहानपणापासून आवड, गाडी पण चालवायचो, बाईक पण चालवायचो. सो आय ऑलवेज वॉन्टेड समथिंग बिग. मग 12th स्टँडर्ड डॅडी बोलले 12th वगैरे कर, मग आपण पुढे बघू. बोललो ओके. मग 12th स्टँडर्ड झालं माझं, हे झालं. नंतर द फर्स्ट स्टेज इकडे असते मेडिकल्स. सो देर आर 2 टाइप्स ऑफ मेडिकल्स, एक क्लास 2 मेडिकल आणि क्लास 1 मेडिकल. क्लास 2 मेडिकल इज अ फर्स्ट लेवल मेडिकल. तिकडे हेमोग्लोबिन, आयसाईट, हाईट, वेट हे सगळं चेक करतात, सगळं बेसिक एकदम चेक करतात. सो प्रॉब्लेम काय झाला की माझं इनिशियली हेमोग्लोबिन वाढतच नव्हतं. सो जिकडे 10 to 15 मध्ये हवंय तिकडे माझं होतं फक्त 8 आणि 9. सो विच इज नॉट गुड. तर मी मेडिसिन घेऊन ते त्यात कुठं तरी ते बरं झालं. पण नंतर डॅड बरोबर डिस्कस केलं तेव्हा ते बोलले की जर चल आज तर प्रॉब्लेम क्लिअर झाला, व्हॉट्स नेक्स्ट. जर फ्युचरमध्ये जाऊन तो सेम प्रॉब्लेम आला तर तू काय करशील. म्हणून इट्स बेटर टू डू समथिंग एल्स ऑल्सो इन ऍडिशन टू दिस. म्हणून मी त्यासाठी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग. सो एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन मी HAL प्रवरा एव्हिएशन इन्स्टिट्यूट नाशिक. HAL तर तुम्ही ऐकलंच असेल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. इकडे आपले इंडियन एअरफोर्सचे एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चर होतात, डिझाईन होतात आणि बनतात. सो ती पण माझी एक ड्रीमच होती. इंडियन एअरफोर्सची विमानं बघणं खरंच लकी असतो. आम्हाला तर त्याच्यात बसायला सुद्धा मिळालं होतं. सो 3 इयर्स माझे तिकडे गेले. 3 इयर्स झाल्यावर मी परत आलो इकडे आणि मग 6 मंथ काहीतरी मी AME मध्ये जॉब केला इंजिनिअरिंग मध्ये. नंतर परत मला तेच व्हायला लागलं की नाही, मला तर पायलटच बनायचंय, तर ह्यासाठी मी काय करू शकतो. मग बाबांशी मी हे परत डिस्कस केलं. मला तर पावर फ्लाइंग करायचंय, मला दुसरं काय करत मन नाही लागत. तर बोलतात ठीक आहे. तर पहिले रूल काय होता की तुम्ही फ्लाइंग स्टार्ट करायचे, नंतर एक्झाम द्यायचे असते. पण आता तो रूल चेंज झालेला आहे की तुम्ही आधी एक्झाम देऊ शकता, मग फ्लाइंग करू शकता. ह्याच्यात पण 2 वेगळे पार्ट्स आहेत. एक इंडियामध्ये फ्लाइंग करायची, काही US मध्ये फ्लाइंग आउट ऑफ इंडिया करायची. तर असं मला तर खास करून अमेरिकेलाच जायचं होतं. बिकॉज अमेरिकन एम्बेसीने माझा डॅडचा विजा 2 वेळा रिजेक्ट केला होता. तर मला खास करून अमेरिकेत जाऊन बघायचं होतं की असं काय आहे की ते सारखं हे करतात. आणि तेव्हा आमचं म्हणा पेपर वगैरे स्ट्रॉंग होतं. सो मी अप्लाय केलं. माझा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझा विजा झाला. तिकडचे सर आलेले इकडे, मग त्यांच्याशी आम्ही डिस्कस केलं सगळं. मग मेन बॅरियर वॉज फीज. फीज वॉज 28 lakhs समथिंग रफ अमाऊंट. तर 28 lakhs आता वन शॉट मध्ये पेमेंट करता लाईक डोक्यावरून पाणी येते की कसं करणार. मग त्या सरांशी बोलून फिजिबल फी स्ट्रक्चर दिलं की त्याच्यामुळे मला न करता एक वर्षभराच्या इन्स्टॉलमेंट्स मध्ये फीस पे करत करत ते झालं. मग ते झालं, मग मी गेलो मायामीला. सो अमेरिकेमध्ये 3 स्टेजेस मध्ये ट्रेनिंग होते. एक प्रायव्हेट पायलट, एक इन्स्ट्रुमेंट पायलट आणि एक कमर्शियल पायलट. सो प्रायव्हेट पायलट मध्ये काय होतं
की ते तुम्हाला बेसिक फ्लाइंग शिकवतात, तुम्हाला सोलो फ्लाइंग, की एकटा घेऊन विमान जर गेलास तर तू काय करायला लागतं. मग प्रायव्हेट पायलटची एक्झाम क्लिअर केल्या मी. प्रायव्हेट पायलटचं लायसन्स मिळाल्यावर तुम्ही कुठेही जाऊ शकता, फक्त कुठच्या पॅसेंजरला सोबत कॅरी नाही करू शकत. मग त्याच्यानंतर सेकंड स्टेज येते इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग. आता आपण हवेमध्ये वरती फ्लाय करतो, अराउंड 30,000 फीट 35,000 फीट. तर तिकडे बाहेर तर आपल्याला काय दिसत नाही, तर आपल्याला विमानाच्या आत जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते बघून फ्लाय करायला शिकवतात त्या इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग मध्ये. मग त्याच्या वेगळ्या एक्झाम्स असतात, ते सगळ्यात स्ट्रेसफुल आणि कॉम्प्लेक्स पार्ट असतो त्या ट्रेनिंग मध्ये. मग ते इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग करत करत इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग झालं माझं. मग थर्ड स्टेज येते कमर्शियल फ्लाइंग. कमर्शियल फ्लाइंग मध्ये आता पायलटसाठी मिनिमम रिक्वायरमेंट इंडियामध्ये आहे 200 आवर्स आणि US मध्ये आहे. जे पण आम्ही ट्रेनिंग मध्ये 200 आवर्स टू 50 आवर्स मध्ये करतो त्याची एक्झाम कमर्शियल पायलट हे लास्ट लायसन्स असतं. मग कमर्शियल पायलट ट्रेनिंग, मग हे लायसन्स घेतलं आणि मग हे सगळं झाल्यावर मी तिकडे 15 डेज एक्स्ट्रा थांबलो. मायामी तर सगळ्यांचं ड्रीम डेस्टिनेशनच असतं, तर मला तिकडे शिकायला मिळालं हे माझं भाग्य होतं. सो 15 डेज एक्स्ट्रा थांबून सगळं फिरून वगैरे सगळं करून आम्ही परत इंडियाला आलो. आता इंडियाला आलो तर आमचं ट्रेनिंग USचं होतं. मग त्यांना इंडियाच्या ऑथॉरिटीला चेक करायचं होतं की आम्हाला खरंच बाबा फ्लाइंग येतं की नाही, म्हणून ते आमचे वेगळे एक्झाम्स घेतात. फ्लाईट चेक्स असतात, पेपर वर्क असतात, ते सगळं चेक करतात. मग ते सगळं चालू असताना मला जवळजवळ लायसन्स थोडं ते स्लो झालं, कारण DGCA ऑफिस आमचं दिल्लीला आहे. जसं ट्रॅफिक पोलीस गाड्यांचं कसं RTO असतं तसं आमचं DGCA असतं, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. ते ऑफिस आहे दिल्लीमध्ये. सो दिल्लीला अपडाऊन करून करून हे पेपर्स ते पेपर्स जाऊन करून मग मला जवळजवळ 2.5 मंथ्स नंतर मला लायसन्स मिळालं. मग लायसन्स मिळालं नंतर आम्ही थांबलो थोडे दिवस. मग जॉब्सच येत नव्हते. म्हटलं आता काय करायचं, आता ट्रेनिंगचं झालंय, एवढे पैसे सुद्धा लागले, दुसरं काय करायचं, कशात मन नाही लागत, तर काय करायचं. मग मी हळूहळू डायटच्या बिझनेसमध्ये हेल्प करायला स्टार्ट केलं, त्यांच्या इंजिनिअरिंग आणि हॉटेलमध्ये. तर मी जर पायलट नसतो झालो तर मी हॉटेल मॅनेजमेंट करणार होतो, कारण माझ्या वडिलांचं हॉटेल आहे. तर मी हॉटेलमध्ये जाऊन काम शिकायला लागलो, हॉटेलचं हे सगळं करायला लागलो. आणि त्या मीनवाईल त्या हॉटेलमध्ये मला बरेचसे लोक भेटायचे, कॅप्टन्स असायचे, पायलट्स असायचे, आर्मी ऑफिसर्स असायचे, इंजिनियर्स, डॉक्टर्स, बरेच लोकांशी भेट होती. तर मग त्या कॅप्टन लोकांचं मी गायडन्स घेतलं की सर मी तर ट्रेनिंग तर केलं आहे बेसिक, बट जॉबचं तर काय दिसत नाही. मग ते बोलले की तू एक काम कर, एक स्पेशलायझेशन कोर्स असतो, त्याचं नाव आहे टाईप रेटिंग. आता जसे आपल्याकडे ऑडी आणि BMW असतात तसं एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये एअरबस आणि बोईंग असते. तर जेट एअरवेज, स्पाइसजेट आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांच्याकडे आहेत बोईंग. गो एअर, इंडिगो, विस्तारा यांच्याकडे आहे एअरबस. आणि वरतून जेटचा प्रॉब्लेम झाला, जेट एअरवेज तर बंदच झाली, मग बोईंगचा ऑप्शन कमी झाला. म्हणून मग मी डिसाईड केलं की आम्ही एअरबसचं ट्रेनिंग घ्यायचं. आता एअरबसचं ट्रेनिंग वेगळं का घ्यावं लागतं, जे मायमीला आम्ही ट्रेनिंग घेतो ते तर फक्त 4 सीटर एअरक्राफ्ट असतात, वेराज ते पॅसेंजर एअरप्लेन त्याच्यात 180 सीटर असतात. मग टू फिल द गॅप बिटवीन दोज टू ते टाईप रेटिंग करावं लागतं. मग आता टाईप रेटिंग करायचं. मग टाईप रेटिंगसाठी आम्ही स्कूल कॉलेज शोधले. स्लॉट मला मिळाला ग्रीसमध्ये, FSCC युरोपला. माझं ग्रीसची प्रोसेस चालू झाली. सगळं हे आम्ही केलं, पेपर वर्क वगैरे, व्हिसा वगैरे सगळं झालं. मग आम्ही ग्रीसला गेलो. मग टाईप रेटिंग, छोट्या विमानापासून मोठं विमान ट्रान्झिशन मध्ये खूप फरक होता आणि खूप छान ट्रेनिंग होतं ते. मग ते सगळं झालं, करून आलो. मग परत आपलं दिल्लीला जायचंय. मग दिल्लीला कारण ते करून आलो, तो लायसन्सवर स्टॅम्प घ्यायला आम्हाला दिल्लीला गेलो आम्ही. मग दिल्लीमधून त्या प्रोसिजरला परत 1 मंथ 1.5 मंथ अप्रॉक्सिमेट लागला. सो त्या 1 मंथ नंतर लायसन्स आलं. मग परत आपलं वेट जॉबसाठी. जवळजवळ मी आय थिंक 1 वर्ष आणि 3 महिने घरीच होतो ॲज इन फक्त की आता काय करायचं, हे पण केलं मी, ते पण केलं, होतच नाहीये. तेवढ्यात सगळी लोक पण खूप म्हणजे काही लोकांनी एवढं डिमोटिवेट केलं, पण मला आई आणि बाबांनी मला एवढं सपोर्ट केलं की एवढं सगळं झालंय तर हे पण होईल, काळजी करू नको, तू बाकीच्या कामात लक्ष दे, जेव्हा येतील ऑपॉर्च्युनिटीज तेव्हा आपण करू. म्हटलं ठीक आहे. तरी असं करत 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 शेवटी लागल्या गोव्याच्या एक्झाम्स.
मग गोयरच्या एक्झाम्स मध्ये आउट ऑफ 450 ऍप्लिकंट्स आम्ही 30 जण टॉप 30 मध्ये आम्ही आलो आणि आमचं सिलेक्शन झालं. मग आता प्रोफेशनल लाईफ आमची आता स्टार्ट झाली. पहिले आम्ही ऐकलं होतं की पायलटचा कोर्स 1 इयरचाच आहे, जास्ती अभ्यास नसतो, फक्त काय करायचं, लायसन्स घ्यायचं म्हणजे लाईफ सेट, आराम चालू. बस जो बोलला ते खूप खोटं बोलला. ज्या दिवशी मला जॉब लागला त्या दिवशीपासून आमचा खरा अभ्यास सुरू झाला. मग तिथपासून आमचं प्रोफेशनल लाईफ ज्यापासून सुरू झालं, मला खरं असं वाटलं की बाबा आज जे मी एवढे वर्ष मेहनत गेली, जेवढे माझ्या आई बाबांनी प्रयास केले, देवाची कृपा सगळं करून माझं सक्सेसफुल येऊन मला गोव्यामध्ये जॉब लागला. Thank you, sir, for telling such inspiring story about your life. We are really inspired by it. Sir, now what suggestions would you like to give us and our community? I would just like to tell you that you should never give up your dream. Nobody can stop you, only you can stop yourself if you don't follow your dreams. Respect your parents and their decision. I still remember माझ्या आई बाबांनी 2 स्टार लाईफ जगलाय, 2 स्टार लाईफ, कारण मला ही 5 स्टार लाईफ जी आज मी जगतोय त्यासाठी. सो ऑलवेज लिसन टू देम, रिस्पेक्ट their डिसिजन अँड ट्राय टू, इफ दे आर नॉट लाईक अलाविंग, कन्व्हिन्स देम की हे असं असं आहे, असं असं माझ्या मनात आहे, हे मी करू शकतो. Thank you, sir, for giving such good suggestions. We will keep it in mind. Sir, now some of my friends want to ask you some questions. First question, Akanksha More from grade 10th. Hi Akansha. Sir, hi, sir. Sir, I want to ask you that what is the most memorable moment in your school life? Would like to say every moment in school was memorable. The best जेव्हा पण पीटी पिरियड तर काय रोज नसायचा, बट रिसेस असा टाइम असायचा की आम्ही पहिले 10-15 मिनिट्स मध्ये आमचा एक फिक्स ग्रुप होता की आम्ही ते तिकडे फटाफट टिफिन फिनिश करून राहिलेले 20 मिनिट्स आम्ही खेळायसाठी युटिलाइज करायचो. तो रिसेसचाच आम्ही वेट करायचो, कारण ते दुसऱ्या डिव्हिजनची मुलं वगैरे सगळे आम्ही भेटून एकत्र यायचो, म्हणून तो एक बेस्ट टाइम होता स्कूल लाईफ मधला. थँक्यू सर. Vedant Ved Pathak, grade 8th. Yes, Vedant. Hi. Sir, my question is that what was your motto to becoming a pilot? My motto, actually, Yes. there are several reasons for being a pilot. So first one is like it's a very unique job, very noble profession and very uncommon. आपण तुम्हाला घराघरात पायलट्स मिळतात जसे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स मिळतात. सो दुसरं दिस जॉब असं नाही की एका ऑफिसमध्ये 8 तास एका कम्प्युटर समोर बसून तुम्ही तेच काम करत राहा वरती खालती बघून. सो इट्स नॉट लाईक दॅट. थर्ड, फ्री तिकीट्स फॉर फॅमिली. आपल्या वेकेशनला सगळ्यात मोठा कॉस्ट काय असतो आपला तिकीट्स. सो तो फ्री तिकीट्स वगैरे सुद्धा मिळतात आपल्याला. आणि ट्रेनिंग टाइम पण शॉर्ट. आता इंजिनियरसाठी 4 इयर्स, डॉक्टरसाठी 8 इयर्स, हे सगळं नाही. ते ट्रेनिंग पिरियड पण शॉर्ट आहे, म्हणजे जवळजवळ वर्ष मॅक्स टू मॅक्स 2 इयर्स मध्ये तुमचं सगळं होऊन जातं. नंतर एक युनिफॉर्म एक प्रॉपर मिळतो. युनिफॉर्मचा रिस्पेक्टच वेगळा असतो, म्हणून युनिफॉर्म सुद्धा आपल्याला याच्यात घालायला मिळतो. आणि ब्युटिफुल व्ह्यू तर काय बोलायचं. 35,000 फीट वरचा ऑफिसचा व्ह्यू आणि घरी बसून समोर कम्प्युटरवर बघणं, फरकच डिफरन्सच वेगळा आहे. असे अजून खूप काही रिझन्स आहेत, जसे पेमेंट पण चांगलं आहे, रिस्पेक्ट पण वेगळा मिळतो, आणि बेस्ट पार्ट नो वर्क फ्रॉम होम. जे आहे ते ऑफिसचं काम ऑफिसला ठेवा, नंतर आरामात घरी. Radha Sarkar from grade 9th. Hi, sir. Hi Radha, tell me. Sir, pilots are required to take many simultaneous responsibilities during flight. Say something about this. राईट, यू आर राईट. आम्हाला खूप रेस्पॉन्सिबिलिटीज असतात, बट ड्युरिंग ट्रेनिंग टाइम इट वॉज जस्ट अ 4-सीटर एअरक्राफ्ट. सो 4-सीटर एअरक्राफ्ट, नो पॅसेंजर, नथिंग. काम पण कमी असायचं, ते आम्ही सिंगल पायलट सोलली हँडल करायचो. बट दिस इन कमर्शियल एअरक्राफ्ट लाईक एअरलाइन्स, तिकडे आपण 180 पॅसेंजर्सना कॅरी करतो आपल्यासोबत. मग तिकडे 2 पायलट असतात, एक कमांडर आणि एक को पायलट. सो प्रत्येक फ्लाईटमध्ये एक पायलट फ्लाइंग असतो आणि एक पायलट नॉन फ्लाइंग असतो. तो पायलट फ्लाइंगचा जॉब असतो तो फक्त फ्लाय द एअरक्राफ्ट. वेरॅज पायलट मॉनिटरिंग, जो पायलट फ्लाय नाही करत, जो दुसऱ्या सीटवर बसतो, त्याचं काम असतं की चेकलिस्ट रूट्स बघा,
ATCC कम्युनिकेट करा, म्हणजे लोड टास्क शेअरिंग याच्यामध्ये म्हणजे आमच्या पाहिजे क्रू रिसोर्स मॅनेजमेंट असं म्हणतो आम्ही. त्या प्रकारे आम्ही सगळे सायमल्टेनियस प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून घेतो. Thank you, sir. And sir, my goal is also to become pilot. I would love to be pilot like you. You inspired me a lot, sir. Thank you, sir. Thank you so much, Radha, and you are always most welcome. कधी पण काही डाऊट असेल मला कधी पण feel free to contact. Thank you, sir. Ranveer Deshmukh from grade 9th. Sir, my question is that what would be a pilot role during an emergency? Pilot's role during emergency. त्याच्यात खूप काम, कारण तुम्ही जर हायपर झाला तर तुम्ही काहीच डिसिजन चांगला घेत नाही. म्हणून सो फर्स्ट थिंग इज कीप काम, हॅव पेशन्स, आणि मग चेक फॉर द प्रॉब्लेम. पहिले तुम्ही प्रॉब्लेम्स चेक करता की बाबा एक्झॅक्टली व्हॉट्स गॉन रॉंग. देन सेकंड तुम्ही चेक करता की आता सपोजिंगली आपलं इंजिन फेल झालंय किंवा कोणतरी आजारी पडलंय, कोणतरी सिरियस आहे, हार्ट अटॅक आलाय, तर तुम्ही पहिले रिस्क बघू शकता की आता आपण डेस्टिनेशन पर्यंत जायचं की नाही जायचं, की ऑल्टरनेट एअरपोर्टला जायचं, की आपण जिकडनं टेक ऑफ केला आपण तिकडेच परत यायचं. हे सगळ्या पॉसिबिलिटीज चेक करायच्या. आणि मग रिस्क काय असू शकतात की आपण डेस्टिनेशन पर्यंत गेलो तर तो पेशंट वाचू शकतो की नाही वाचू शकत, किंवा आत्ताच्या पॉइंटला आपण तिकडनं डेस्टिनेशन किती लांब आहे, किंवा आपण तिकडनं टेक ऑफ केलं ते किती लांब आहे. हे सगळं अनालाइज करून एक प्रॉपर को पायलटची आपल्या डिस्कस करून एक आपण फर्म डिसिजन करतो आणि मग त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करतो. Gauri Lunikar from grade 10th. Hello, sir. I wanted to ask you that what is the most thing that you miss about your school days? Sir, I खरंच miss school. I do miss my school life a lot, but especially I miss our PT periods, my school ground, and the annual functions. So our school has the biggest ground. आणि आजच्या डेटमध्ये तर मला पूर्ण सिटीमध्ये आम्ही जिकडे पण जातो आम्हाला ग्राउंड दिसतच नाही, कारण सगळीकडे इतर बिल्डिंग्स गार्डन्स ऑफ कमर्शियल कॉम्प्लेक्स आले आहेत. आणि पीटी पिरियड म्हणजे दिवसभर आम्हाला जे 35 मिनिट्सचे पिरियड्स असायचे, आमचे लेक्चर्स असायचे, त्या 35 मिनिट्समध्ये आम्ही एवढी मस्ती करायचो की सांगच नाही. ते मला खूप आठवतात. Thank you, sir. Akshat Chopra from grade 8th. Hi, sir. I want to ask you that tell me about a situation you were in where you had to solve a complex problem. Okay. So the thing is, anybody can fly the aircraft. So this 200 hours of training or 250 hours of training which we take is for that emergency which we could face in plane कोणी पण चालू शकतो. बट एक दिवस कधी अशी इमर्जन्सी येते त्या दिवशी आम्ही रिॲक्ट कसं करायचं यासाठी आम्हाला ट्रेनिंग होतं. सो आमच्या ट्रेनिंग मॉड्यूलमध्येच आम्हाला वी आर यूज टू ऑल द प्रॉब्लेम. सो ॲज ऑफ नाव इन रिअल लाईफ मला आजपर्यंत तरी असा प्रॉब्लेम आला नाहीये. आणि बिकॉज ऑफ सो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि एअरबस इज ऑलवेज कीप ऑन अपडेटिंग इज एअरक्राफ्ट सॉफ्टवेअर सिस्टम एव्हरीथिंग. मला प्रॉब्लेम आले होते इनिशियली जेव्हा मी फ्लाइंग स्टार्ट करायचं होतं मला, तेव्हा मला प्रॉब्लेम आलेले कन्व्हिन्स करायला माझ्या ग्रँड पॅरेंट्सना. एकटाच मुलगा आहे माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये, मग ते मला अलाव करत नव्हते. आणि ऑल्सो सो रेस्टॉरंट असल्यामुळे बरेच आपल्या रेस्टॉरंटला यायचे आणि सांगायचे की नको करू, तो तिकडे 7 वर्ष त्याला जॉब नाही लागलाय, आपण इकडे 5 वर्षाला जॉब नाही लागलाय, कशाला आपल्याला घालतो. हे एवढं डिमोटिवेटिंग फॅक्टर्स होते की म्हटलं काय करायचं. मग हेच सगळ्यात कॉम्प्लेक्स पार्ट होता. म्हणून मी असं ठरवलं की त्या डिमोटिवेटिव्ह लोकांकडे बघायचंच नाही, आपलं ठरवायचं मला करायचं म्हणजे करायचंय. त्या 5 जणांना नाही लागला, पण एक जण त्याला जॉब लागलेला मी त्याला ओळखत होतो. गायडन्स घेऊन मी या सगळ्या सिच्युएशन थ्रू निघत गेलो. Shayan from grade 10th. Hello, sir. Sir, I want to ask, what is your current post? My current post, I am working as training first officer in Goa. Okay. How many years? मतलब आपको कितने साल लगे ये अचीव करने को? मेरा ट्रेनिंग को मुझे 1 साल लगा पायलट ट्रेनिंग को,
लाइसेंस कन्वर्जन के लिए और दो महीना, तो इन ऑल टोटल इन ऑल टाइप राइटिंग एंड ऑल करके तो सिर्फ ट्रेनिंग के लिए 2 years अराउंड अबाउट 2 years लगे, बट जॉब लगने के लिए मुझे 1 साल रुकना पड़ा। पहले टाइप राइटिंग 1 साल। अच्छा, और सर आपका नेक्स्ट गोल क्या है? नेक्स्ट गोल इज टू बी अ कमांडर विद ड्रॉयर ओनली। अभी राइट सीट से ओके हम लोग को नए न्यू इंडक्शन है, उसके बाद बीइंग द कमांडर ऑफ एयर। ओके, थैंक यू सर। Thank you, sir, for giving answers of the questions. Now, एक मिनट, हाँ हेलो ईशान, yes, sir. जस्ट अ सेकंड बेटा. हॅलो सर. हॅलो सर. तुषार सर बोला. हा सर, नक्कीच तुमचा हा पूर्ण प्रवास खूप प्रेरणादायी आहे सर. मला थोडंसं तुमच्या एकंदरीत जे तुमचे फ्रेंड सर्कल वगैरे आहे त्यांच्यातल्या काही गमती जमती किंवा तुमचं एकंदरीत फ्रेंड सर्कल मध्ये तुम्ही कशा पद्धतीने राहता ते थोडंसं जाणून घ्यायला मला खूप आनंद वाटेल सर. माझ्याकडे काही किंवा त्यापासून माझे फ्रेंड्स आता पण तेच फ्रेंड आहेत. सो किती पण तुम्ही काही झालं तरी तुम्ही असं स्वतःला घमंड ही गोष्ट आयुष्यात कधीच येऊन देऊ नका. आणि मी आधी 300 स्क्वेअर फीटच्या घरात राहायचो 5 BHK मध्ये राहतो. तर ती जर्नीमध्ये मी कोणालाच विसरलो नाहीये. आणि त्या म्हणजे तो स्ट्रगल वगैरे सगळे म्हणजे माझे फ्रेंड सर्कलमध्ये पण डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत किंवा काही लोक रिक्षावाले सुद्धा आहेत किंवा कोण पिऊन सुद्धा आहेत, पण ते आपण हे करत नाही. सगळे जेव्हा एकत्र होतो ते एकत्रच आम्ही सगळ्यांना घेऊनच चालतो. या दिवशी आपल्याला सगळं एकाच मिनिटात समजून जाईल, हे थोडं लक्षात ठेवा. थँक्यू सो मच सर. सर मला आणखी एक थोडासा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की नेमकं हे जे लाईफ जर्नी आहे आपली पायलटची, बरोबर आहे सर, की तर मग आफ्टर 10th किंवा जर आमच्या मुलांना आतापासून, आता हे सगळे आपले जवळपास 8वी 9वी 10वीचे मुलं आहेत सर, बरोबर आहे सर, तर मग या मुलांना जर आतापासून जर ऍज अ पायलट म्हणून त्यांना करिअर करायची इच्छा असेल तर कुठल्या गोष्टीवरती त्यांना फोकस करावा लागेल, कुठले असे सब्जेक्ट्स आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या त्यांना ते वाचल्याच्या नंतर वगैरे त्यांना एक प्रॉपर मार्गदर्शन याचं भेटेल सर त्यांना? तुम्हाला मेन सब्जेक्ट इकडे लागतात ते फिजिक्स आणि मॅथ्स. तो जे आपण शिकवतो इकडे आपला होत नाही, इकडचे रूल्स आणि हे सगळे वेगळे. तो 10th स्टँडर्ड नंतर तुम्ही सायन्स डिव्हिजन मध्ये फिजिक्स आणि मॅथ्स वर जास्ती कॉन्सन्ट्रेट. जर मी आज मला काहीच माहिती नाही पण मी ते बुक जर उघडलं तर मला आपोआप सगळं कळायला लागेल. सो हा एक एकमेव कोर्स आहे जो बट तुम्ही 16 इयर पासून पण तुमचं ट्रेनिंग चालू करू शकता. बट मी सजेस्ट करेन की तुमचं सगळं 12th झाल्यावरच तुम्ही हे स्टार्ट करा. आणि तुम्हाला स्कूल कुठचं लागेल, कुठचे पेपर्स द्यावे लागतील, मेडिकल साठी कसं पुढे जायचंय, एक आपण कम्प्युटर नंबर म्हणून एक असतो. सो मेन स्टार्ट तिकडनं करायचं असते. मग 10 to 12th मध्ये जो टाइम असतो आपला 2 years तिकडे आपण तो कम्प्युटर नंबर काढून पेपर वर्क वगैरे सुरू करायचं आणि जशी 12th संपून जाते त्यानंतर फ्लाइंग स्टार्ट करू शकतो. मला इन्स्टिट्यूट आणि हे मी सगळं प्रॉपरली सांगेल. माझा नंबर आहे तुमच्याकडे, तरी पण तुम्ही मला विचारू शकता. सर मला आणखी एक असं विचारायचं आहे की अशा कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत की ज्या की पायलटचं ट्रेनिंग वगैरे आपल्या भारतामध्ये प्रोव्हाइड करतात किंवा त्याच्यासाठी कुठल्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे काही कंडक्ट केल्या जातात का? त्याच्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ॲज सच नसतात. आता मी तरी बाहेरून फ्लाईंग केलं होतं, बट इंडियामध्ये टॉप स्कूल्स मध्ये इग्रो येतं, महाराष्ट्रामध्ये बॉम्बे फ्लाईंग क्लब आहे ते धुळ्याला असतं, शिरपूरला एक अकॅडमी ऑफ एव्हिएशन आहे. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया जवळजवळ 15-20 स्कूल्स आहेत. पण तिकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असत नसते, बट जे DGCA एक्झाम कंडक्ट करतं मेन जे लायसन्स मिळण्यासाठी आपल्याला लागतात ते थोडे ट्रिकी असतात. कारण तिकडे मेन पासिंग इज 70% आणि सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. जर तुम्हाला 69 मिळतात तर तुम्ही फेल आणि जर 70 मिळतात तर तुम्ही पास. सो त्या एक्झामसाठीच तुम्हाला मेन प्रिपेअर करावं लागतं. तेच मोस्ट चॅलेंजिंग टास्क आहे या पूर्ण कोर्समध्ये. ओके, थँक्यू सो मच सर. सर आमची एक विद्यार्थिनी आहे मानसी रेड्डी, ती तुम्हाला क्वेश्चन विचारू इच्छिते सर. येस मानसी. हाय सर.
Sir, I was having one question की तुमचं कोणी mentor होता का? Who helped you to be in this field even after such difficulties? माझ्या आई बाबांनीच मला खूप 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 सपोर्ट केलं या गोष्टीमध्ये. कारण एवढी लोक रोज डिमोटिवेट करायची ना की अरे काय करतो, चल इकडे पप्पाचा धंदा आहे, बिझनेस आहे, तेच करणार, कशाला तुला वेगळं करायचंय, हे करायचंय. पण नाही, माझी जी इच्छा होती लहानपणीपासूनची की नाही मला पायलटच बनायचंय आणि माझ्या मॉमडॅडनी पण त्यासाठी खूप सपोर्ट केला. मी त्यांना कधी विसरू शकत नाही या बाबतीसाठी. म्हणून मला त्या लोकांनीच मेन सपोर्ट केलाय. कधीच मला असं वाटून नाही दिलं की बाबा तू 1 वर्ष झाला काय करत नाही, घरीच आहे, हॉटेललाच येतो, मग तू कशाला आमचे पैसे वाया घातले, तू का असं नाही करत. तर मॉम डॅडनीच मला खूप सपोर्ट केला या बाबतीमध्ये. Wow, sir. Thank you. सर तुमचं कुठलं स्पोर्ट्स मध्ये वगैरे कुठली आवड आहे का सर आपल्याला, किंवा कुठलं एक स्पेशलाइज स्पोर्ट्स तुमचं की जे तुम्ही खूप एन्जॉय करता? स्केटिंग आणि रोलर हॉकी. सो मी स्टेट लेवलला रोलर हॉकी खेळलोय, स्केटिंगवर हॉकी. मला स्केटिंग मध्ये लहानपणापासून खूप इंटरेस्ट होता. बट माझ्या करिअरमुळे मी थोडं तिकडे लक्ष देऊ शकलो नाही. पण ते बेस्ट स्पोर्ट होता तुम्हाला लाईफमध्ये. ओके सर, मला आणखी एक क्वेश्चन खूप विचारायचा होता कालपासून की ऍज अ पायलट असताना काही असे अनुभव तुम्हाला नक्कीच आले असतील की जे काहीतरी तुम्हाला नवीन त्यावेळेस शिकायला भेटलं असेल, किंवा असा कुठला एखादा अनुभव आहे का की जो तुम्ही नक्की आमच्या विद्यार्थ्यांशी शेअर करू इच्छिता सर? सर आता रोज आम्ही आता 200 hours जेव्हा फ्लाय करतो तेव्हा मी रोज नवीन टेक ऑफ, रोज लँडिंग असते. कुठचाच टेक ऑफ आजपर्यंत सेम नसतो. तर प्रत्येक टेक ऑफ तुम्हाला डिफरंट एक्सपिरियन्सच आहे. म्हणजे एक फ्लाईट जरी मी बॉम्बे टू दिल्ली रोज जात असलो तरी रोज मला वेगळे अनुभवच येणार. पण माझा मोस्ट बेस्ट मी जो रिमेंबर करतो तो वेन आय वॉज फ्लाइंग इन US मायमी मध्ये. मी जाताना मी 360चे 2 रेनबोज एका टाइमला फ्लाय करताना बघितले. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो सर, या कनेक्टेड सर. आवाज कमी झाला. येस सर, सर कनेक्टेड सर प्लीज. हा, सो तेच 360 डिग्रीचे 2 रेनबोज मी हे बघितले. हे माझा ते खूप काय म्हणतात त्याला, खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि दुसरं हे शिकलो की पेशन्स लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. पेशन्स असेल तर तुम्ही सगळं काय करू शकता. पण इट्स व्हेरी नेसेसरी टू हॅव पेशन्स. थँक्यू सो मच सर. जर आणखी कोणते विद्यार्थी वगैरे असतील त्यांना क्वेश्चन विचारायचा असेल तर आपण पोर्टल ओपन केलेलं आहे, तुम्ही डिरेक्टली क्वेश्चन विचारू शकता. येस स्टुडंट, इफ यू वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन यू कॅन आस्क डिरेक्टली टू अक्षय सर. Hi, sir. Myself Anushka from Dayton. And I just wanted to ask you that what was the most difficult decision you made as a pilot in your life? मोस्ट ओके. तर ह्याच्यात क्लिशे आहे थोडा. मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन, आता मी मायमीला ट्रेनिंगला असताना माझे आई बाबा सुद्धा आले होते. मी एवढा कॉन्फिडंट होतो माझ्यावर, म्हणजे ते एखादी माझे 2 लायसन्स मला ऑलरेडी मिळाले. सो बट आता आई बाबा आलेत आणि मग मी त्यांना असं डिसाईड केलं की मी त्यांना फ्लाईटवर घेऊन जायचं. बट मी एवढा म्हणजे त्या डिसिजन मी एवढा हे करत होतो की मॉम डॅडला घेऊन चाललोय आणि मी एकटाच काय होऊ शकतं, इमर्जन्सी होऊ शकते, मी कसं डील करणार. हे मला खूप म्हणजे खुश पण होतो मी आणि सेम टाइमला मी खूप डिफिकल्ट. म्हणजे मला असं वाटलं मी त्यांना काय घेऊन चाललोय. जस्ट इन केस इमर्जन्सी आली असती तर काही होऊ शकलं असतं. तो एक डिसिजन मला बट लँड झाल्यावर मला खरंच असं वाटलं की मी बाबा पायलट सक्सेसफुली झालो. Okay, thank you, sir. Hello, sir. Myself Gauri Lonikar. I'm from class 10. And I wanted to ask you की तुमची पायलट बनण्याआधीची जर्नी आणि पायलट झाल्यानंतरची जर्नी ह्यात मध्ये काही फरक झालता का तुमच्या लाईफ मध्ये, लाईक युअर बिहेवियर अँड ऑल? पहिले
हो, खूप फरक आहे, खूप फरक आहे. So, पहिले असं वाटायचं की आता जॉब लागल्यानंतर अभ्यासच नाही, बट आता ज्या दिवशीपासून जॉब लागला आम्हाला त्या दिवशीपासूनच एवढा अभ्यास चालू झालाय. बट पॉझिटिव्ह चेंजेस पण खूप आले त्या गोष्टीत, की माझं राहण्याचं लाईफस्टाईल सुधारलंय, परत लोकांची बोलणं सुधारलंय, परत रोज नवीन लोक भेटतात, लोकांचा बघायचा दृष्टिकोन माझ्याकडे बदललाय, माझ्या आई बाबांकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय. आधी काय नाही, आधी असंच चाललंय, कोण बघायचं ना, थांबून सरळ स्वतः विचारतात काय कसे आहात, काय चाललंय. तर हा थोडासा एक फरक मला नक्कीच जाणवला. थँक्यू. सर, आमच्या काही सूत्रांकडून तुमच्या बाबतीत अशी सुद्धा माहिती कळाली आहे की तुम्ही खूप छान चांगले कुक आहात सर. तुम्ही त्या बाबतीत काय शेअर कराल सर आमच्याशी? कोण मला आता क्वारंटाईन आहे, लॉकडाऊन चालू आहे, बट आता आम्ही तर वर्क फ्रॉम होम करू शकत नाही. बट आता घरी बसल्या बसल्या आता हॉटेल पण आहे, जर वेळ आली तर कधी आता जेवण बनवायला हवं म्हणून एक कुकिंग म्हणून एक छोटीशी आवड आहे, आता चालू केली आहे. तुम्ही याच सगळे एकदा. नक्कीच सर. तुमची ते पुरी भाजीची काहीतरी तुम्ही पोस्ट टाकली होती इन्स्टावरती, आय थिंक समवेअर. पुरी भाजी तर ते हो, माझे जे मी तुम्हाला स्केटिंग बद्दल सांगितलं, तर माझे जे सर आहेत अवधूत तावडे म्हणून, ते इंडियाचे कोच आहे, टीम इंडियाचे कोच आहेत. साईन केली, पायलट, विमान चालवतो, एवढं मोठं हॉटेल आहे, काहीतरी कर. तर ती बनवली पुरी भाजी. त्यावेळेपासून मला इंटरेस्ट आला, की मी खाली मला स्वतःला आवडली. मी बोलतो आता मी जरा ट्राय करतो वेगळ्या वेगळ्या डिशेस, बिर्याणी, डोसा, हे सगळं मी आता ट्राय करत गेलो हळूहळू. अच्छा सर, कुठलं जेवण आवडतं म्हणजे नेमकं भारतीय पद्धतीचं महाराष्ट्रीयन जेवण की मग की बाहेरचं त्या ठिकाणी? पंजाबी स्टाईल जास्त आवडतं, इंडियनच. कारण मी बाहेर राहून ते पिझ्झा, बर्गर, पास्ता हे सगळं खाऊन पण एवढा कंटाळा आला. तेच माझं युएसए ट्रेनिंग झाल्यावर मी घरून 15 दिवस फक्त आईच्या हातचं जेवण खाल्लं, बाकी काहीच केलं नाही दुसरं. ओके, फाईन. अँड वन मोर थिंग सर, तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुम्ही खूप फिट वगैरे दिसता, तर नेमकं मग फिटनेसचं काय राज आहे तुमच्या? नेमकं कसं तुमचं शेड्यूल कसं असतं, काय नाही, ट्रेनिंग वगैरे कशी? फिटनेस आहे तर आमचा जॉब आहे. फिट नसतो तर आम्ही एलिजिबलच नाही अप्लाय करायला. कारण फक्त आम्हीच नाही, आमच्या मागे 200 लोक असतात, त्यांचं आयुष्य पण आमच्याकडे आहे. सो ते एक स्लीप सायकल मेंटेन करावी लागते, एक प्रॉपर फूड आणि बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये एक प्रॉपर डिसिप्लिन येतो, त्यामुळे आपोआप होऊन जातो. कधी कधी टेन्शन, अभ्यासाचं टेन्शन त्यांनी पण होऊन जातं. आणि टेन्शन आल्यानंतर मग सर कसं टॅकल करता तुम्ही त्याला, की कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करण्याचा वगैरे प्रयत्न करता? टेन्शन घेऊन काही सॉल्व्ह होणार नाही, आणि आपल्याला आतापर्यंत टेन्शन घेऊन खराब झालंय ते आपल्याला पुढे खराब होऊन द्यायचं नाही. सो म्हणून की काम आधी जनरलाइज करा, प्रॉब्लेम काय आणि मी त्याच्यावर कसं ओव्हरकम करू शकतो हा विचार केला पाहिजे. किंवा झालं तर कोणातरी आपल्या सिनियरला कन्सल्ट करा, कोणाची आई असेल, कोणाचे बाबा असतील, कोणाचे सर असतील, कोणाचा फ्रेंड असेल, हे कोणालाही कन्सल्ट करून तुम्ही यातून बाहेर येऊ शकता. Fine. Thank you, sir. Yes, student. Any of the student want to ask question? Akshay. Yes, sir. Thank you first of all for accepting our invitation. आणि दुसरं, if you see the entire आता lockdown phase आहे, right? So this is a lockdown phase and the first time in the history of any industry, like in airlines also किंवा याच्यामध्ये. So airlineचा या इंडस्ट्रीवर कसा फरक पडणार आहे and how are you going to take it forward? Because nowadays lot of airlines have been stalled. So what's your strategy? And the second thing is, in the last 1 month, what is that you have learned out of lockdown? Nobody has seen this type of emergencies in life. So what's your learning out of from the last 1 month and what you foresee with the airline industries in coming days? So सगळ्यात जास्ती अफेक्टेड कुठचं प्रोफेशन आहे तर इंडस्ट्री तर एअरलाईन इंडस्ट्री आहे. because of the corona had spread because of the airline only, because immigrants, migrants सगळे ट्रॅव्हल करत होते. सो आता असं हे सगळं चाललंय की नेक्स्ट 6 मंथ तरी हा डाऊनफॉल टोटली राहणार आहे. इवन इफ कोरोना झाला, संपला, गेला तरी लोक थोडेसे घाबरून राहतील की ट्रॅव्हल करायला पाहिजे की नाही. बट एक मी सांगू इच्छितो की एअरलाईन हा सध्या सगळ्यात सेफेस्ट मीडियम राहणार आहे ट्रॅव्हलचा. बिकॉज आता जेवढे दिवस एअरक्राफ्ट ग्राउंडेड आहेत, ग्राउंडमध्ये प्रत्येक एअरक्राफ्टचं क्लिनिंग झालेलं आहे,
टोटल सॅनिटायझेशन, प्रत्येक सीट कव्हर्स काढून क्लिनिंग केलं आहे. मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी चालू आहे. आता असं प्रपोज केलंय की आता एअरलाईन मध्ये 6 सीट्स असतील सपोज एका लाईन मध्ये, तर ऑल्टरनेट सीट्स बसवणार आहे. एक सीटवर बसवणार, 1 सीट एम्प्टी, 1 सीट बसवणार, 1 सीट सोशल डिस्टन्सिंग करायला. असे बरेचसे प्रिकॉशन्स घेणार आहे. प्लस एअरपोर्टला पण वेगळे प्रिकॉशन्स घेणार आहे. जिकडे आपल्याला फक्त 45 मिनिट्स लागायचे, आता तिकडे जवळजवळ 1.5 hour ते 2 hours लागणार आहेत. कारण बिकॉज ऑफ दिस डिस्टन्सेस आता टेम्परेचर चेक हे सगळं करून कॉशियसली करणार आहे. बट एअरलाईनला आय थिंक मोर 6 months तर अप व्हायला लागणारच आहे. कारण बरेचसे प्रॉब्लेम, आणि एअरलाईनला बरेचसे एअरलाईनचे स्टॅच्युटरी ड्यूज पण येणार आहेत. लीज अमाऊंट आहे, परत क्रूची सॅलरी आहे, परत क्रूचे खर्च आहेत. सर आमच्या एअरलाईननी असं डिसिजन घेतलंय की त्यांनी आम्हाला लिव्ह विदाऊट पे द्यायचं, जस्ट टू सपोर्ट द एअरलाईन टू सर्वाईव्ह. कारण जर एअरलाईनच नाही राहिली तर आम्ही एअरलाईन आहे तर आमचा जॉब कसा राहील. म्हणून आता आम्ही सध्या लिव्ह विदाऊट पेवर आहे. बट ते एअरलाईन आमचे मॅन्युअल्स वगैरे कंटिन्यू अपडेट करतात, ताकी आम्ही करंट राहू सिच्युएशनची. प्रत्येक सिस्टम बद्दल रोज एक आर्टिकल पाठवतात की आम्ही करंट रीड करत राहावं. सो ते बेसिकली एअरलाईनचा कॅश कन्झर्व करतात फॉर अ बेटर फ्युचर. जस्ट इन केस जर आता हे लॉकडाऊन इन्क्रीज झाला तर ती कॅश राहून ती एअरलाईन सर्वाईव्ह करू शकते. आणि या लॉकडाऊनमध्ये हे असंच एक शिकलोय मी की सेव्हिंग्स असणं हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. कारण आता आमचं बिझनेस आहे रेस्टॉरंट आणि फॅब्रिकेशनचा, इंजिनिअरिंगचा. बट आमची सगळी कामं बंद आहेत सध्या. जर आज माझ्याकडे जर सेव्हिंग्स नसते तर आज आमचे खायचे खरंच खूप प्रॉब्लेम्स झाले असतात. प्लस माझ्याकडे टोटल 40 to 50 लोकांचा स्टाफ आहे. तर सगळ्यांची सॅलरीज वगैरे देऊन हे सगळं सर्वाईव्ह आम्ही जर केलंय अजून 2 महिने करू शकतो, पण त्यापुढे आम्हाला ऑल्टरनेटिव्ह शोधायला लागेल. सो मेन थिंग इज, जर तुमच्याकडे पैसे असतील, भले छोट्या अमाऊंट मध्ये येत असतील, त्याच्यातनं पण थोडीशी सेव्हिंग आतापासून तुम्ही स्टार्ट करा. ती सवय तुम्हाला एकदा लागली की तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच फेस करायला लागणार नाही. कारण सेव्हिंग्स आहे तर तुम्ही. So thank you Akshay for really enlightening us, and thank you students for joining this. See, a pilot is one thing that if you see in the entire space of one district you will find 1 or 2 pilots. I don't find Marathwadaमध्ये आपल्याकडे किती pilots वगैरे if you don't have. So most of the time nobody thinks, because everyone thinks कि वो costly है, we don't have guidance. But good that we have Akshay. If anybody wants to have more guidance about how to go, what will be the future, so you can always contact Akshay, because Akshay is a known friend to all of us, and he has a good network here also in Thane. So तुम्हाला कधी अडचण आली की तुम्ही आणि just follow, if at all you want to follow his passion, follow him on Facebook and Insta. He is very active on there and he posts everything. So thank you Akshay. One last thing before people students ask you कि your like हम लोग स्कूल में there are 2-3 things कि one is कि schooling करना इसलिए करना है. So which is the teacher that you remember from your school, and why do you remember him or her? Hello. Yeah. Sir, sorry, voice was cracking. Okay. Now you're audible? Yes. So which is the teacher you remember from your school days, and why do you remember him or her? Sir, माझी 7th standard ची क्लास टीचर. कारण तेव्हा क्लास टीचर एक अशी टीचर असते की तिला त्या स्टुडंट बद्दल सगळं काय माहिती असतं, की तो मॅथ्स मध्ये काय करतोय, तो इंग्लिश मध्ये काय करतोय, तो फिजिक्स मध्ये काय करतोय, तो मस्ती किती करतोय, तो अभ्यास करतोय की नाही करतोय. म्हणजे एक क्लास टीचरची बॉन्डिंग एक चांगली होती. आणि आम्ही कुठे पण चुकायचो, आम्ही स्कूलमध्ये सारखेच चुकायचो, पण ती आम्हाला प्रत्येक वेळेस ती करेक्ट करायची. ते क्लास टीचरला आम्ही कधीच विसरू शकत नाही. Great. So Tushar Ishan, you can take it ahead from here. Yes. One more student, sir. Gauri Lonikar want to ask a question, sir. Yes, Gauri.
Sir, actually, I wanted to ask that according to you, what qualities make a pilot a good pilot? Having patience, a good decision maker, hyperactivity नको. This makes a person a good pilot. दुसऱ्याचं ऐकायची क्षमता, ते पण की समोरचा काय बोलायला ट्राय करतोय. This is also very important to become a pilot. थँक्यू सर. आणि एक लास्ट क्वेश्चन विचारायचा होता की म्हणजे आता तुम्ही पायलट झालात, पण अशी कोणती हॉबी आहे जी तुम्हाला म्हणजे अजून तुम्हाला कम्प्लीट करायची राहिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी करावं वाटतंय, लाईक म्हणजे तुमची काही हॉबी आहे का अजून सुद्धा पेंडिंग? माझं एक होतं की एका पायलट बनायचं नाही तर हॉटेल मॅनेजमेंट करायचं. तर बाबांनी हॉटेल उघडल्यामुळे मी हॉटेल मॅनेजमेंट विदाऊट म्हणजे अभ्यास न करता तर माझ्याकडे हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री आहे, कारण मी प्रॅक्टिकल काम केलंय तिकडे. मला तो प्रॅक्टिकल नॉलेज मला ऑलरेडी मिळालंय. असं सच आता काय राहिलं नाहीये. पण आता माझा पुढचा आता मेन ड्रीम आहे की मला स्वतःच एक फ्लाइंग स्कूल ओपन करायचं आहे. तर आता त्यासाठी काय काय करावं लागेल त्याच्यावर मी थोडेसे प्लॅन्स वर्कआउट करतो. Thank you. Yes, Ishan, you may continue, beta. Yeah. Thank you, sir. Now I give the further chance to Parth Badgire to proceed. Thank you. So in this session, I am going to express the vote of thanks towards Akshay sir. I sincerely thank to our honorable guest speaker, Mr. Akshay Arthi sir, our respected chairman, Mr. Sandeepan Reddy sir, and our principal, Mrs. Bhavika Shah ma'am. Also to our coordinator, Mr. Tushar Joshi sir, and my dear friends. It's my privilege to have been asked to propose a vote of thanks on this occasion. I, Parth, on behalf of Synergy National School and on my own behalf, extend a very hearty vote of thanks to our guest speaker, Mr. Akshay sir, for gracing your important work and sharing with us your life story today. We are all inspired by your great words. Thank you, sir. सर नक्कीच हा तुमचा जो एकंदरीत तुम्ही जे आमच्या विद्यार्थ्यांशी शेअर केलं सर, हे नक्कीच प्रेरणादायी तर आहेच सर आम्हाला, पण त्याचसोबत नक्कीच तुमच्याशी प्रेरणा घेऊन आमच्या शाळेतले बरेचसे विद्यार्थी ऍज अ पायलट नक्कीच बनतील आणि तुम्हाला जॉईन करतील ही नक्की अपेक्षा आहे सर. आणि येणाऱ्या काळात ही तुमच्याकडून आमच्या विद्यार्थ्यांना